इडली बनवायचं म्हटलं की त्याची आदल्या दिवसापासूनच तयारी करावी लागते. पण ही जी रवा इडली आहे ती मनात येईल तेव्हा अगदी झटपट बनवू शकतो. मस्त मऊ जाळीदार बनते. ह्या चटणीसोबत तर एकच नंबर लागते. खूप तेलकट तिखट जड खायचं नसेल तर अशी हलकी फुलकी रवा इडली व चटणी नक्की बनवून बघा. त्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घेऊया 2 वाटी रवा. रवा खूप जाड किंवा खूप बारीक नाही, मध्यम साईजचा आहे. वजनाने हा रवा 1/2 किलो आहे. यात घालूया त्याच वाटीने 1 वाटीभर दही. रवा इडलीसाठी दही घेताना थोडंसं आंबटसर असावं. रव्याच्या अर्ध्या प्रमाणात दही घेतलं की बरोबर होतं. ह्यात 1 वाटीभर पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घेते. ह्याप्रमाणे आपण घेतलेलं दही घट्टसर होतं, त्यामुळे 1 वाटी पाणी बरोबर झालं आहे. पण तुमचं दही जरा पातळ असेल तर पाणी कमी लागू शकतं, त्यामुळे पाणी अंदाजानेच घाला. जास्त घट्ट किंवा खूप पातळ न ठेवता असं इतपत असावं. भांड्यात काढून हे मिक्स करून घेऊया. यावर 5 मिनिटासाठी झाकण देऊन ठेवते. तोपर्यंत इडलीसोबत खाण्यासाठी झटपट टेस्टी चटणी बघूयात. तर चटणीसाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलं आहे 1 वाटी खोवलेलं ओलं खोबरं, 1/2 वाटी भाजकी चणा डाळ, दिवाळीच्या चिवड्यात वापरतो ती डाळ, 2 हिरव्या मिरच्या, 1 लसूण पाकळी, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी 10-12 दाणे साखर. साखर घालणं ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नका घालू. आवश्यकतेनुसार पाणी घालून चटणी मिक्सरला बारीक वाटून घेतली. आता अशीच ही चटणी खाऊ शकतो, पण आपण ह्याला फोडणी देणार आहोत, त्यामुळे चटणी अजूनच चविष्ट होते. त्यासाठी फोडणी पात्रात चमचाभर तेल गरम करून ह्यात घालूया अर्धा चमचा राई जिरे. हे छान तडतडलं की मग चिमूटभर हिंग आणि थोडासा कढीपत्ता घालायचा. मस्त खमंग फोडणी झाली आहे. मिनिटभर ह्या पद्धतीने भांडं हलवून जरा वाफ जाऊ द्यायची. त्यानंतर ही फोडणी चटणीत घालून मिक्स करून घेते. एकदम उकळती फोडणी चटणीत घालू नका, जरा वाफ जाऊ द्यायची. ही चटणी तुम्ही इडली डोसा कशासोबतही खाऊ शकता, खूप मस्त लागते. चटणी आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ ठेवू शकता, पण रवा इडलीसोबत जरा पातळसर चटणी छान लागते. चटणी झाली. आता आपण इडली बॅटरकडे वळूया. इतक्या वेळात 5 ते 6 मिनटं झाली. मिक्स करून घेऊया. 1-1.5 मिनटं मिक्स केलं. आता यात घालूया चवीनुसार मीठ. मीठ मिक्स झाल्यावर लगेच इडली करायला घेऊयात. आधी इडलीच्या साच्याला व्यवस्थित तेल लावून घेते, म्हणजे आपल्या इडल्या सहज बाहेर येतील. आपण इन्स्टंट इडली बनवतोय, त्यामुळे खायचा सोडा किंवा इनो काहीतरी घालावं लागेल, म्हणजे इडली छान फुलेल. मी अर्धा चमचा इनो घालते. त्यावर थोडंसं पाणी घालून अलगदपणे मिक्स करून घ्यायचं. मी फक्त अर्धा पॅकेटच इनो घातलं आहे, म्हणजे 11 रुपयाला इनोचं पॅकेट मिळतं, त्यातील अर्धं पॅकेट. फक्त एक लक्षात ठेवा की इनो सर्वात शेवटी घालायचं, म्हणजे इडलीचं साच्यांना तेल लावून ठेवायचं. इडली वाफवण्यासाठी पाणी आधी गरम करायला ठेवायचं, त्यानंतर इनो घालायचा. लगेचच पटपट हे यात भरून घेते, कारण इनो घातल्यानंतर मध्ये जास्त वेळ गेला तर इनोचा असर निघून जातो. इडल्या जास्त फुलणार नाहीत. कन्सिस्टन्सी परफेक्ट ठेवा. लगेचच ह्या इडल्या अशा उकळत्या पाण्यात ठेवून घेते. पटकन झाकण लावून इडल्या वाफवून घेऊ. इडली वाफवताना पहिली 5 मिनटं हाय फ्लेम आणि त्यानंतरची 5 मिनटं मध्यम आच करून टोटल 10 मिनटं इडल्या वाफवून घेतल्या. त्यानंतर गॅस बंद. रवा इडली चेक करूयात. तर हे बघा, इडली छान फुललेली दिसते. असं बोटाने चेक करायचं, कुठे ओलसर लागत नाही आहे किंवा हाताला चिकटत नाही, म्हणजे इडल्या व्यवस्थित वाफल्या गेल्या. जर हाताला चिकटत असेल, ओलसर जाणवत असेल तर आणखी थोडा वेळ शिजू द्यायच्या. महत्त्वाचं बघा, जर तुम्ही थंड पाण्यात इडल्या वाफवायला ठेवल्या तर नीट फुलणार नाहीत. त्यामुळे पाण्याला आधी उकळी येऊ द्यायची, त्यानंतर इडल्या वाफवायला ठेवायच्या. सोडा किंवा इनो आधीच न घालता वेळेवरच घाला, म्हणजे इडल्या मस्त फुलतात. पूर्णपणे थंड झाल्यावर इडल्या साच्यातून काढल्या की अलगदपणे निघतात. थोड्याशा कोमट चालतील, पण खूप जास्त गरम असताना इडली काढायला जाल तर नीट निघणार नाही. तुम्ही बघू शकता इडली किती मऊसूत आणि जाळीदार बनली आहे. चवीला मस्त लागते.
आणि ही इडली ना सकाळी बनवली तर आणि रात्री जरी राहिली म्हणजे 10-12 तासानंतर सुद्धा ही इडली छान मऊसूत राहते. तिखट, तेलकट, जड खायचं नसेल तर अशी हलकी फुलकी रवा इडली नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.